नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. सतीश पावडे सरांची आपण त्यांच्या द थिएटर ऑफ द ॲब्सर्ड या पुस्तकावर आधारित मुलाखत घेत होतो आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. सर, थँक्यू, तुम्ही जॉईन झालात. सर, अ, जीवनाचे निरर्थकत्व नाटकाच्या माध्यमातून अधोरेखित करणे ही द थिएटर ऑफ द ॲब्सर्डची महत्वाची थीम आपण म्हणू शकतो. म्हणजे मला जे कळलं त्यानुसार. पण अशा प्रकारची जीवनाचे निरर्थकत्व अधोरेखित करणारी नाटके याआधी म्हणजे द थिएटर ऑफ द ॲब्सर्ड या गटातील नाटके निर्माण होण्याचा जो 1950 आणि 1960च्या दशकाचा काळ म्हटलं जातं, त्या आधी सुद्धा निर्माण झाली असणार अशा प्रकारची नाटके. तर म्हणजे मला असं वाटतं, कारण ही तशी खूप काही नवीन कल्पना नाही. तर या संदर्भात द थिएटर ऑफ द ॲब्सर्डचे काय महत्व किंवा वेगळेपण आहे असे तुम्हाला वाटते? खरं म्हणजे पहा, आता मी जसं तो विकासाचा आणि उत्क्रांतीचा जो हे सांगितलाय, तर आपण आपण असं म्हणू शकतो की अस्तित्ववादातून ॲब्सर्डिझम, अस्तित्ववादी विचारधारणेतून ॲब्सर्डिझमची थेअरी पुढे आली. पण थेअरी आणि नाटक जसं सार्त्र आणि कामुनी सामान्य जे रिअलिस्टिक नाटक आहेत त्याच फॉर्ममध्ये त्यांनी ती विसंगती किंवा ती ॲब्सर्डिटी मांडलेली आहे. पण पुढे काय झालं, की ही ॲब्सर्डिटी हे केवळ दर्शन, फिलॉसॉफी नाही आहे, तर तो अत्यंत एक विदारक अनुभव पण आहे. आणि अनुभव हा असा आहे, की जो तुम्हाला ट्रान्समध्ये नेतो. कारण ते अनुभव, अनुभूती आणि जगणं हे तुम्ही वेगळं नाही करू शकत. तुमचं जगणंही त्याच्यात आहे, तुमची अनुभूती त्याच्यातच आहे, तुमचे भाव त्याच्यातच आहे, तुमचे अनुभव पण त्याच्यात आहे. आणि याच्यातून मग नाटकाचा एक वेगळा फॉर्म आला. म्हणजे थिएटर ऑफ द ॲब्सर्ड वेगळं का झालं कामूपासून? कारण कामू ही थिअरी ॲब्सर्डिटीची मांडली, पण नाटकं पारंपरिक पद्धतीने लिहिली. पण ॲब्सर्ड थिएटर मध्ये मुळात फॉर्म आणि शैली, म्हणजे ज्याला आपण आकृतीबंध आणि शैली म्हणतो, हा कम्प्लीट बदललेला तुम्हाला दिसेल. तर यांचं म्हणणं असं होतं की बा जर जगणं हे अशा पद्धतीचं आहे, तर नाटक वेगळं कसं काय होऊ शकते? तर जशी ॲब्सर्डिटी आहे, तेच नाटक. तर या ह्याच्यामधून मग म्हणजे ॲब्सर्ड थिएटरची जी आहे, ती बांधणी झाली. आता जे काही मी आता तुम्हाला नाटककारांची नावं सांगेल, त्यांनी स्वतः काही आम्ही ॲब्सर्डिस्ट नाटककार आहोत आणि आता आम्ही ॲब्सर्ड नाटक लिहिणार आहोत किंवा लिहिलेले आहेत, असं कोणीही म्हटलेलं नाही. पण एक अत्यंत महत्वाची घटना या जगामध्ये घडली, की मार्टिन एस्लिन नावाचा एक अत्यंत मोठा समीक्षक युरोपमध्ये होऊन गेला. त्यांनी काय केलं, की जगभरातली असे 25-30 नाटककार निवडले आणि ॲब्सर्डिटीची लक्षणं, त्याची सायलेंट फीचर कुठे मिळतात ते त्यांनी शोधून काढून त्या सगळ्या नाटककारांची नाटकं एकत्र आली आणि त्याच्यावर मग ही टर्म पहिल्यांदा वापरली. थिएटर ऑफ द ॲब्सर्ड ही टर्म कुठल्याही नाटककारांनी किंवा फिलॉसॉफरनी वापरलेली नाही, तर ही टर्म पहिल्यांदा मार्टिन एस्लिन यांनी वापरली आहे आणि मग तीच टर्म आपण पुढे कॉइन केलेली आहे. तर याच्यामध्ये जर नावं सांगायची झाली तर युजीन आयनेस्को आहे, ज्याचं चेअर, लेसन आणि रायनोसिरस, रायनोसिरस म्हणजे गेंडा. आता मी जी नावं सांगणार आहे, ही नावं मी फक्त यासाठी निवडली, की याचा मराठी रंगभूमीवर भरपूर प्रभाव पडलेला आहे या नाटककारांचा. तीच नावं मी तुम्हाला मुद्दाम सांगेल. पुढचं नाव आहे सॅम्युअल बेकेट. तर सॅम्युअल बेकेटचं वेटिंग फॉर गोदो आहे, वॅट आहे, मोलाय आहे, द एंड गेम आहे किंवा ब्रेथ आहे, कम अँड गो आहे, ही नाटकं झाली. जीन जेनेट नावाचा हा अमेरिकन निग्रो होता आणि तो जेलमध्ये होता, गुन्हेगार होता तो. पण पुढे तो नाटककार झाला आणि त्यांनी नाटक लिहिली. त्याच्यामध्ये त्याचं द मेड्स आहे किंवा द ब्लॅक्स आहे किंवा द बाल्कनी आहे, ही नाटकं आहे. पुढे एडवर्ड अल्बी नावाचा मोठा अमेरिकन नाटककार, ज्याचं द झू स्टोरी आहे किंवा द सँड बॉक्स आहे किंवा पिंग पॉंग आहे किंवा थ्री टॉल वुमेन, त्याचं सगळ्यात मोठं जे नाटक गाजलेलं आहे ते द झू स्टोरी आणि थ्री टॉल वुमेन. तर थ्री टॉल वुमेन हे नाटक बघण्याची पण संधी मला मिळाली टाटा थिएटरमध्ये. ते नाटक मग मला प्रत्यक्ष पाहता आलं. पुढे स्लामीर मोर्झेक नावाचा नाटककार आहे, त्याचं द पोलीस आहे, आउट ऑफ सी आहे किंवा द पार्टी नावाचं नाटक आहे. त्याच्यानंतर वास्लाव हावेल आहे, तर याचं मेमोरंडम आहे, टेम्पटेशन आहे किंवा गार्डन पार्टी नावाचं नाटक आहे. ऑर्थर कोपिट नावाचा एक मोठा नाटककार आहे, त्याची पण बरीच नाटकं आलेली आहे. त्याच्यानंतर गुंटूर ग्रास नावाचा एक मोठा नाटककार होऊन गेला, त्याचं द फ्लड आहे. त्याच्यानंतर 32 टीथ्स आहे. तादोज रोजोविस नावाचा एक मोठा नाटककार, पोलिश नाटककार होऊन गेला.
त्याचं गॉन आउट, ज्याचं भाषांतर पुढे सदानंद रेगेनी गोची नावाने केलेलं आहे. त्याचं दुसरं नाटक द विटनेस आहे किंवा रेडिक्युलस ओल्ड मॅन आहे. याचं पण भाषांतर वृंदावन दंडवतींनी केलेलं आहे. त्याच्यानंतर हारोल्ड पिंटर नावाचा एक अत्यंत मोठा नाटककार होऊन गेला. काही वर्षांपूर्वीच त्यांना नोबेल मिळाला आणि काही वर्षांपूर्वीच ते वारले पण. तर त्यांचं डंब वेटर आहे, बर्थडे पार्टी आहे, स्लाइट एक आहे, लवर आहे, द कलेक्शन आहे, अशी काही नाटकं. तर हे जे मी नाटकं तुम्हाला नाटककारांनी त्यांची नाटकं तुम्हाला सांगितली, तर असं समजा की एक आर्थर कोपिट सोडला तर बहुतेक नाटककाराचा जो प्रभाव आहे तो मराठी थिएटरवर तुम्हाला पडलेला दिसेल. तो भाषांतराच्या रूपाने आणि त्यांच्या स्टाईलच्या रूपाने. तर द थिएटर ऑफ द ॲब्सर्ड या गटातील नाटकांची म्हणजे याबद्दल नाट्य अभ्यासकांची आणि प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया होती, त्यांचे सादरीकरण व्हायचे त्या आता असं काळामध्ये? झालं की जेव्हा हे वेस्टर्न थिएटरमध्ये झालं, बाकीच्या पण सॅम्युअल बेकेटचं एक उदाहरण अत्यंत महत्वाचं या नाटकाच्या संदर्भात, की या नाटकाचा पहिला प्रयोग जो झाला फ्रान्समध्ये, तर सगळ्यांनी टीकेची की हे काय नाटक असतं काय, असं काय नाटक असतं काय, याला नाटकच म्हणायचं नाही, वगैरे वगैरे वगैरे. आणि मध्ये मग बराच गॅप गेला, पण नंतर हेच नाटक क्वेंटिन नावाचं शहरामध्ये जो तुरुंग होता, तिथल्या कैद्यांपुढे सादर झालं, वेटिंग फॉर गोदो सॅम्युअल बेकेटचं. आणि तिथे पहिल्यांदा या नाटकाची ताकद, या नाटकाचा अर्थ, की इतकं ते कैद्यांच्या मनाला, भावनेला इतकं भिडलं ते, आणि कैद्यांनी त्याच्यावर मग समीक्षा लिहिली, कैद्यांनी आपले अनुभव लिहिले. आणि मग तिथून कळलं की सॅम्युअल बेकेट नावाचा असा एक मोठा नाटककार. आणि मग पुढे हे नाटक पण गाजलं, जगप्रसिद्ध झालं. आज सगळ्यात जगप्रसिद्ध नाटककारचं नाव घ्यायचं झालं ॲब्सर्ड थिएटरमध्ये, तर सॅम्युअल बेकेटचं घ्यावं लागेल. आणि त्याचं हे संपूर्ण जगामध्ये शेकडो भाषांमध्ये हजारो प्रयोग वेटिंग फॉर गोदोचे झालेले आहे. आणि परत मी सांगितलं की नुसतं वाचून होत नाही, तर वेटिंग फॉर गोदो पण मी डायरेक्ट केलं आणि तो पण अनुभव जो आहे तो पण मी घेण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारची प्रतिक्रिया ही युरोपमध्ये झाली. आणि मग तिथून पुढे सॅम्युअल बेकेट प्रसिद्ध झाला आणि अशा प्रकारची ॲब्सर्ड शैलीची नाटकं, ॲब्सर्ड थिएटरची कॉन्सेप्ट वगैरे 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 जे आहे, मग त्याच्यावर चर्चा सुरू झाली. आता मुळात असं आहे की युरोपमध्ये किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये नवीन पद्धतीची नाटकं बघितली जाते, त्यावर चर्चा होते किंवा एक नवीन प्रयोग म्हणून बघितला जाते. पण जेव्हा भारतामध्ये हे आलं, तर ॲब्सर्डिटी तत्वज्ञानाच्या दृष्टीने, आशयाच्या दृष्टीने नाही आलं. ते इथे आलं की आम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे. म्हणजे 1963 मध्ये रंगायन स्थापन झाली आणि रंगायननी पहिल्यांदा चेअर्स, म्हणजे युजी ज्ञानेस्कोचं नाटक जे आहे चेअर्स, खुर्च्या नावाने ते केलं. तर इथून मराठीची प्रयोग रंगभूमीची पण सुरुवात झालेली आहे आणि ॲब्सर्ड थिएटरचा जो प्रभाव आहे त्याची पण सुरुवात झालेली इथे आहे. तर जसं पहिल्या प्रयोगाला सॅम्युअल बेकेटचं झालं होतं, तसंच जेव्हा चेअर्स नाटक केलं तर तेव्हाही अशीच टीकेची झोड उठली. समीक्षकांनी खूप त्याला नावं ठेवली की असं काय नाटक असतं का, हे नाटकच नाही, हे ननाट्य आहे, अनाट्य आहे, निरर्थक नाटक आहे, हे बकवास आहे, सरळ सरळ एका भाषेत सांगायचं झालं तर. पण पुढे पुढे या नाटकाने नवीन रंगभूमींना, जे रंगकर्मी आहेत त्यांना प्रेरणा दिली, नव्या संस्थांना प्रेरणा दिली. आणि मग याच्या प्रभावाखाली मग युजीन आयनेस्को, म्हणजे सगळ्यात जास्त तुम्ही जर बघितलं तर आयनेस्को, बेकेट, हारोल्ड पिंटर आणि एडवर्ड आल्बी हे 4 नाटककार असे आहेत. त्याच्यामध्ये तादोज रोजोविचचं पण नाव आपल्याला घ्यावं लागेल, की यांचा सगळ्यात जास्त प्रभाव मराठी रंगभूमीवर पडला. म्हणजे आज जर लिस्ट काढली तर 100च्या पेक्षा वर नाटकं यांची अनुवादित झालेली आहे, डायरेक्ट झालेली आहे, त्याचे प्रयोग झालेले आहेत. पण ही सगळी नाटकं तंत्राच्या प्रभावाखाली होती, आशयाच्या प्रभावाखाली नाही. कारण जी ॲब्सर्डिटी आहे ती अनुभवण्याच्या इतपत काही परिस्थिती आपल्याकडे नव्हती. कारण तुम्हाला माहित असेल की थिएटर ऑफ द ॲब्सर्डच्या म्हणजे आधार म्हणून आपण ज्याला म्हणू किंवा एक निर्माणक परिस्थिती ज्याला म्हणू, ते होतं दुसरं महायुद्ध.
पहिल्यांदा अणुबॉम्बचा प्रयोग झाला, हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकण्यात आला आणि माणूस म्हणजे किडा मुंगी आहे. काही मिनिटामध्ये एक बॉम्ब पडतो आणि लाखो लोक चिरडली जातात. आजही त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर दुसरं महायुद्ध जे आहे या दृष्टीने सर्व लेखक, कलावंत यांच्यापुढे एक मोठं आव्हान आणि मोठा तो अनुभव होता. कारण यातले बरेच लेखक असे आहेत की ज्यांना रेजिस्टन्स कॅम्पमध्ये पण राहावं लागलं आणि जर्मनीच्या विरोधात जिथे जिथे सरकारकडून किंवा त्या देशांकडून जी आंदोलन उभी झाली त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागला. काही लोकांना सैनिक म्हणून काम करावं लागलं. तर हा प्रत्यक्ष अनुभव होता. हे काय फक्त थेअरी घेतली आणि नाटक लिहिलं असं नव्हतं. आपल्याकडे असं होत नाही. प्रत्यक्ष अनुभवातून नाटकं फार कमी साकारली जातात. पण हा सगळा अनुभव या सगळ्या नाटककारांनी जो आहे तो घेतला होता आणि त्या अनुभवातून मग आशयाच्या दृष्टीने ही नाटकं लिहिली. सादरीकरणाची पद्धती वेगळी असेल, टेक्निक्स वेगळ्या असतील, मांडण्याची पद्धती वेगळी असेल. तर अशा पद्धतीने जेव्हा मराठीमध्ये जेव्हा झालं तर तो ऍब्सर्डिटीचा आशय हा काही प्रभावाचा मुद्दा नव्हता. पण त्यातलं जे नवीन तंत्र होतं, नवीन शैली होती, नवीन आकृतीबंध होता आणि काहीतरी आम्हाला नवीन करायचं आहे, आम्हाला प्रायोगिक काहीतरी नवीन करायचं आहे. तर या हौशेपोटी थिएटर ऑफ द ऍब्सर्ड जे आहे ते मराठीत आलं. सर, या संदर्भात काही उदाहरणं देऊ शकाल? मराठीमध्ये कशा पद्धतीने प्रभाव पडला, म्हणजे तो म्हणता आशय नाही आता पण काही वेगळं करायचं या दृष्टिकोनातून जो प्रभाव बिलकुल. पडला. आता हा प्रभाव दोन पद्धतीचा आहे बघा. एक तर कंटेंटच्या दृष्टीने आहे, आशयाच्या दृष्टीनं. ऍब्सर्डिटी म्हणजे निरर्थकता, ऍब्सर्डिटी म्हणजे मिथ्या अवस्था, ऍब्सर्डिटी म्हणजे व्यस्त अवस्था, ऍब्सर्डिटी म्हणजे काय म्हणता येईल किंवा निरर्थक, आयुष्य निरर्थक आहे. पण ऍब्सर्डिटीचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे विशेषतः तुम्ही जर मिथ ऑफ सिसिफस बघितलं तर तो म्हणतो की ज्या क्षणाला तुम्हाला ऍब्सर्डिटीची जाणीव होते, ज्या क्षणाला ऍब्सर्डिटीची तुम्हाला अनुभव होते, तिथून तुम्ही ऍब्सर्डिटीशी युद्ध सुरू करता, ऍब्सर्डिटी विरुद्ध विद्रोह सुरू करता. आणि मग ऍब्सर्डिटीशी जेव्हा तुम्ही लढत असता तेव्हा मनुष्य म्हणून तुम्ही स्टँड होता आणि तुम्ही म्हणतात की बा, कारण सामान्यपणे हे नास्तिक तत्वज्ञान आहे. हे आपल्या आयुष्याची जबाबदारी काही देवावर, धर्मावर टाकत नाही. ते स्वतः ती जबाबदारी घेतात. मनुष्य म्हणून स्वतः जबाबदारी घेतात आणि या दृष्टीने या नाटकाचा एक आशयात्मक जो गाभा आहे तो असा आहे. पण आपल्याकडे जसं पहिल्यांदा खुर्च्या नाटक झालं आणि मोठी मोठी नाटकं म्हणजे श्रीपू भागवतांपासून त्याच्यानंतर विजय तेंडुलकर, विजया मेहता, अरविंद देशपांडे ही सगळी मंडळी जी आहे या सगळ्या याच्यामध्ये होती. आणि मग तिथून खऱ्या अर्थाने ऍब्सर्ड थिएटरचा मराठी रंगभूमीवर जो प्रभाव आहे तो सुरू झाला. पुढे अनेक लोकांनी त्याची तंत्र स्वीकारली, आकृतीबंध स्वीकारला, शैली स्वीकारली. पण काही लोकांनी काय केलं की फॉर्म, ज्याला आपण आकृतीबंध म्हणतो, शैली म्हणतो, ती रिअलिस्टिक नाटकाचीच ठेवली. पण आशयात मात्र त्यांनी ऍब्सर्डिटी आणली. आता आपण जाहीरपणे काही विजय तेंडुलकरांना ऍब्सर्डिस्ट प्ले राईट नाही म्हणू शकत, एलकुंचवारांना नाही म्हणू शकत, आळेकरांना नाही म्हणू शकत. पण आशयाच्या दृष्टीने जो प्रभाव पडला तो विजय तेंडुलकर आहे, महेश एलकुंचवार आहे, सतीश आळेकर आहे, शफात खान आहे, अच्युत वझे आहे, वृंदावन दंडवते आहे, मकरंद साठे आहे, अशी 100हून अधिक नावं घेता येईल. या दृष्टीने प्रभाव पडला की नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण कवी मनाचं अत्यंत सकारात्मक अशा पद्धतीचं लेखन करणारा सौंदर्यवादी, आत्मवादी नाटककार खानोलकर सुद्धा वंचित राहिले नाही. तर त्यांनी सुद्धा मराठीत अत्यंत सुंदर नाटक त्यांनी लिहिलं जे ऍब्सर्ड थिएटरच्या, मराठी ऍब्सर्ड थिएटरच्या फॉर्म मध्ये किंवा आशयाच्या दृष्टीने त्याच्यामध्ये आपण वर्गीकरणात घेऊ शकतो. ते म्हणजे 1-0 बाजीराव. तर हे मराठीतलं पहिलं आधुनिक ऍब्सर्ड नाटक त्याला म्हणू शकतो. आता याच्याशिवाय भरपूर नाव आहेत. म्हणजे प्रशांत दळवीचं अभेद्य नाटक आहे किंवा एस जे तेंडुलकर नावाचे गोव्याचे एक नाटककार आहे, त्यांनी अश्मिभूत लिहिलेलं आहे. आणि काही याच नाटककारांची नावं घ्यायची झाली तर तेंडुलकरांचं सफर आहे किंवा नियतीच्या बैलाला आहे, खानोलकरांचं जसं मी आता सांगितलं 1-0 बाजीराव आहे किंवा आपुलेच मरण आहे, एलकुंचवारांचं गारबो आहे किंवा प्रतिबिंब आहे.
आळेकरांचं महानिर्वाण आहे किंवा बेगम बर्वे महापुरी नाटक आहे. वृंदावन दंडवत त्यांचं बूट पॉलिश म्हणा किंवा राजाचा खेळ किंवा कुलवृत्तांत नावाचं नाटक. अच्युत वजे मात्र खूप स्ट्रॉंगली मराठी ऍब्सर्ड थिएटर च्या प्लेराईट्स मध्ये किंवा नाटककारांमध्ये अत्यंत महत्वाचं नाव आहे. त्यांनी चल रे भोबळा टुणूक टुणूक असेल, सोफा कम बेड असेल किंवा साय साखर नावाचं नाटक असेल, शफात खानचं किस्सा असेल, मुंबईचे कावळे असेल किंवा भूमितीचा फार्स असेल. तर अशी अनेक अनेक नाटकं, म्हणजे ही जरी यादी केली आपण तर 100 पेक्षाही अधिक नावाची होऊ शकते. तर काही लोकांनी स्वतंत्र नाटकं लिहिली या प्रभावाच्या अंतर्गत, आणि काही लोकांनी आशय स्वीकारून मग मराठी मातीच्या दृष्टीने त्याची मांडणी केलेली आहे. अशा प्रकारे हा पाझरत गेलेला प्रभाव आहे. आणि जसं काही लोकांनी मुद्दाम त्याचा फॉर्म वापरून आपल्या पद्धतीची नाटकं लिहिली. असे अनेक 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 प्रयोग झालेले आहेत मराठीमध्ये. तर तुमची जे थिएटर ऑफ द चा अभ्यास करून म्हणजे तुम्ही सांगितलं की तुम्ही बऱ्यापैकी अभ्यास केला 5-7 वर्ष. तर या थिएटर ऑफ चा अभ्यास करून तुमची नाटकांबद्दलची समज कशा पद्धतीने बदलली किंवा वाढली? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. पण मी अभ्यासक असल्यामुळे मला हे निश्चित लक्षात आलं की प्रायोगिक रंगभूमी या दृष्टीने काही प्रयोग निश्चित केलं पाहिजे. आणि हे सगळं ठेवून माझं ढिगारा नावाचं एक नाटक आहे, ते मी कम्प्लीट थिएटर ऑफ द ऍब्सर्डचा फॉर्म समोर ठेवून मी ते लिहिलं आहे लेखक म्हणून. पण त्याचा जेव्हा प्रयोग करायचा होता तेव्हा दिग्दर्शक म्हणून मी त्याच्यामध्ये खूप प्रयोग केले. त्याच्यामध्ये टोटल थिएटरचा प्रयोग केला, त्याच्यामध्ये ऍब्सर्ड थिएटर पण आहे, त्याच्यामध्ये बायोमेकॅनिक्स पण आहे. अशा सगळ्या पद्धतीने पण मग आशयावर कॉन्सन्ट्रेट होऊन ते प्रयत्न केला. तर निश्चित ते नाटक ऍब्सर्ड प्रभावाखाली जरी होतं पण ते काही कम्प्लीट ऍब्सर्ड नाटक ते नव्हतं. आणि मला असं वाटत होतं की प्रयोग म्हणून निश्चित हे सगळं केलं पाहिजे. पण जेव्हा प्रेक्षकांपुढे जातो तेव्हा प्रेक्षकांची पण या दृष्टीने तयारी होणं गरजेचं आहे. आपला जो मानस आहे किंवा आपला जो मूळ स्वभाव आहे मराठी प्रेक्षकांचा, तो अशा प्रकारच्या नाटकाचा नाहीये. त्याला मनोरंजन पाहिजे, त्याला विनोद पाहिजे, त्याला व्यंग पाहिजे, त्याला अश्रू पाहिजे, त्याला इमोशनलिटी पाहिजे, त्याला मेलोड्रॅमॅटिक पण हवा असतो, विचार पण हवा असतो, असं मिक्स अशा पद्धतीचा आहे. आणि कौटुंबिक हा नाट्यदर्शनाचा सोहळा असल्यामुळे मग अशा पण जसं आता 1-0 बाजीराव आहे, बऱ्यापैकी नाटक होतं. तेंडुलकरांची अनेक नाटकं लोकप्रिय झाली. पण आशय ऍब्सर्डिटीचा असला तरी फॉर्म त्यांनी पारंपरिक जो होता किंवा जी तेंडुलकरी शैली म्हणतो आपण, ती त्यांनी निवडली. तर असे बरेच प्रयोग मकरंद साठेंनी केले, अतुल पेठेंनी केले, दिलीप सर तुम्ही जगतापांनी जे केले. म्हणताय की आशय आणि फॉर्म त्याबद्दल थोडं सांगू शकाल, म्हणजे नेमकं एखादं उदाहरण घेऊन नेमकं? आशयाचं तात्पर्य असं आहे की जे ऍब्सर्डिटीचं तत्वज्ञान मांडण्यात आलं, जसं मी अल्बेर कामूचं मी तुम्हाला सांगितलं की जीवन हे निरर्थक आहे, जीवन हे व्यर्थ आहे. तुमचा जन्म होतो ते कुठलाही प्लॅन घेऊन जन्म होत नाही की मला आयुष्य असं जगायचं आहे इतकं, असं कुठला आपण प्री प्लॅन करून आपला जन्म होत नसतो. तर आयुष्य एक आव्हान म्हणून आपल्या पुढे उभं असतं. आणि जेव्हा अनुभूतीच्या पातळीवर तुम्ही ते अनुभव घेता, तुम्ही ती अनुभूती घेता, तर ती अनेकदा शब्दात पण मांडता येत नाही. ती सरळ सरळ संवादामध्ये पण मांडता येत नाही. तर जी तुमची मनोवस्था आहे, व्यस्तता हा शब्द जो राघव जाधवांनी मांडलाय त्याचा आशय अर्थ आहे की विखुरलेली मानसिक अवस्था. तर विखुरलेली मानसिक अवस्था असेल, इतकं फ्रॅगमेंट झालेलं तुमची मेंटॅलिटी असेल, तर तुम्ही एक सॉलिड वस्तू किंवा सॉलिड फॉर्म कसा मांडू शकाल? तर हा आशय पारंपरिक नाटकामध्ये बसवून अशा पद्धतीने तो मांडण्यात आलेला आहे. आता दुसरीकडे तुम्ही जर जाल तर फॉर्मचा, तर ऍब्सर्ड थिएटरचा स्वतःचा एक फॉर्म आहे. जसं तुम्ही वेटिंग फॉर गोदोमध्ये गेला तर त्याला सुरुवात नाही, शेवट नाही, शब्दांची पुनरावृत्ती आहे, सॉलिड असं कुठलं कथानक नाही, कुठलेही असे सॉलिड डायलॉग्स नाहीत, कॅरेक्टरायझेशन म्हणून कुठलं असं सॉलिड कॅरेक्टरायझेशन नाही. आणि अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे.
मग लोकांनी काय केलं, की शब्दांची पुनरावृत्ती, निरर्थक शब्दांचा उच्चार, असंबद्ध संवाद, निरर्थक शारीरिक हालचाली, आता या अर्थपूर्ण होत्याच, पण त्या अर्थपूर्ण असतीलच असं नाही. एक नाविन्याचा सोर्स म्हणून इथपर्यंत सगळं ठीक आहे. तर हा एक वेगळा फॉर्म अशा पद्धतीने ॲब्सर्ड थिएटरचा होता. म्हणून मी म्हटलं, की आशय आणि तंत्र अशा 2 वेगवेगळ्या पद्धतीचा हा प्रभाव पडला. तर तुम्ही सांगत होते की तुमची समज कशी बदलली किंवा वाढली. ॲब्सर्ड थिएटरवर काम केल्यानंतर मी मुळात आता माझी पी-एच-डी ॲब्सर्ड थिएटरमध्ये आहे. पण माझी सगळी नाटकंही सामाजिक आहे. मी सामाजिक चळवळीसाठी नाटक करतो. अनेक चरित्र नाटक मी लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये गाडगेबाबा आहे, बुद्ध आहे, फुले आहे, कबीर आहे किंवा अशा पद्धतीची जी सोशल कन्सर्न त्याचा आहे. माझं पुढचं रिसर्च जे आहे ते भरताच्या नाट्यशास्त्रावर आहे. प्रायोगिक एकांकिका मी लिहिलेल्या आहे. तर मी म्हणजे मी मुळात लेखक, पण गरजेपोटी दिग्दर्शक झाल्यामुळे मला निश्चित प्रायोगधर्मी आणि नाविन्य वगैरे असलेली ही नाटकं आवडतात आणि त्याच पद्धतीने मी लिहितो. लिहिता नाही आली तर मी अनुवादित करतो, रूपांतरित करतो, भाषांतरित करतो. पण ॲब्सर्ड थिएटरचा जो प्रभाव माझ्यावर पण होता, तर तो निश्चित आशयाच्या दृष्टीने आणि तंत्र दोन्ही दृष्टीने आहे. पण मला असं वाटतं, की आशयाच्या दृष्टीने हा प्रभाव माझ्यावर जास्त पडलेला आहे. त्याच्यामुळे माझं अंधारवेळा नावाचं एक नाटक आहे किंवा अ, 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 आणखी 2-3 छोटी-मोठी नाटकं आहेत. तर मी मी प्रायोगिक प्रवृत्तीचा असल्यामुळे मग अशा सगळ्या प्रकारची मी कादंबऱ्या असेल, कथा असेल, कविता असेल, याच्यावरची मी ही नाटकं करतो. पण एका काळाचा तो तो ठसा म्हणा किंवा त्या काळाचा तो एक प्रभाव म्हणा, तो ॲब्सर्ड थिएटरने निश्चित केलेला आहे. आणि आत्ता तुम्ही जर विचारलं, की आज काय ॲब्सर्ड थिएटरची प्रासंगिकता आहे? तुम्ही म्हणाल, की तो त्या डायरेक्टरचा प्रश्न आहे, की त्याला कुठला आकृतिबंध निवडायचा आहे. पण 1963 मध्ये जेव्हा पहिल्यांदा खुर्च्या नाटक झालं, त्या काळात ती ॲब्सर्डिटी नव्हती. पण मला असं वाटतं, की आज 21व्या शतकामध्ये आज ती जी ॲब्सर्डिटी आहे, जी त्या लोकांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये भोगली, त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात पण वेगळ्या पद्धतीची ॲब्सर्डी आज आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे. तुम्ही मुंबईचं लाईव्ह बघा. अगदी म्हणजे यांत्रिक पद्धतीचं माणसांचं जगणं सुरू आहे. माणसाला जीवनाचा अर्थ लावता येत नाही. मग तो जीवनाचा अर्थ काय लागतो, की भैया आज का दिन निकाल लो. फारच कौटुंबिक माणूस असेल तर कमवा, थोडंसं जमवा, मुलांचं बघा, फॅमिलीचं बघा, थोडंसं डिपॉझिट करा, बचत करा आणि वगैरे अशा पद्धतीने आणि मग एक दिवस अकल्पितपणे तो पण आजचं पूर्ण जगणं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे इतकी विसंगती माणसाच्या आयुष्यामध्ये. म्हणजे धर्म आज पूर्ण हावी झालेला आहे, पण धर्म तुमचे प्रश्न नाही सोडवू शकत. आज तुम्ही देव धर्माच्या किंवा याच्या पूर्ण म्हणजे तुम्ही श्रद्धेने नतमस्तक झालेले आहे. पण तुमचे प्रश्न सुटत नाहीये. आणि प्रश्नांचा अगदी ढिगारा आपल्या पुढे आहे. पण त्याची उत्तरं सापडत नाही. मग माणूस जगतो. म्हणून मी आजच्या माणसाला सिसिफस असं म्हणतो. कारण तो सिसिपट जो आहे, तो कुरबुर न करता, तक्रार न करता त्याला जे चॅलेंज आहे. आज आपल्यासारख्या माणसांना आयुष्याचं चॅलेंजच आहे, आव्हान आहे. त्याचं आव्हान स्वीकारलं आहे त्यांनी, जगतोय आपापल्या पद्धतीने. प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीने आपापल्या आयुष्याचा अर्थ लावतोय. हा रिलेव्हन्स आहे. हा थिएटर ऑफ द ॲब्सर्डचा रिलेव्हन्स आहे. ती जाणीव थिएटर ऑफ द ॲब्सर्डने आपल्याला करून दिलेली आहे. तर मला वाटतं की हा रिलेव्हन्स निश्चितपणे महत्वाचा आहे. तर म्हणतो रिलेव्हन्स आज वाढलाय आणि तो आधी नव्हता. म्हणजे तो म्हणाले 1960-63 जे खुर्च्या जे नाटक झालं त्याच्या तुलनेत आज तो वाढलाय असं तुम्हाला का वाटतं? म्हणजे नेमकं कारण काय? नाही, तुम्ही स्थिती बघा ना. 1947 मध्ये आपण स्वतंत्र झालो. त्याच्यानंतर देशाचा एक नवीन विकास नव्या पद्धतीने सुरू झाला. रोजगाराचे इतके प्रश्न नव्हते. माणसाला जीवन जगण्याचे इतके प्रश्न तीव्र नव्हते. पण 60ओत्तरीचा जो काळ आहे त्याच्यानंतर बघा ना, आता हळूहळू जी काही सत्ता होती त्या काळात त्याच्याविषयीचा भ्रमनिरास सुरू झाला. औद्योगिकरण वाढलं, यांत्रिकीकरण वाढलं,
बेरोजगारी पण वाढली आणि हळूहळू मॉडर्निटीचा जो आला त्याच्यामध्ये माणूस स्वतःच्या या प्लेजर्स बद्दल, डिझायर्स बद्दल तो विचार करायला लागला. आता तुम्ही बघा की 1960 साली असलेली मुंबई आणि आता 2025 साली असलेली मुंबईमध्ये काय फरक आहे ना? अगदी तुम्ही लोकल ट्रेनमध्ये बघा, किड्या मुंग्यासारखी माणसं आनंदाने जगतात. म्हणजे असं नाहीये, आनंदाने जगतात. त्यांचं त्यांचं शेड्यूल. एव्हरी मॅन इज ओन लेजिस्लेचर. त्याचं स्वतःचं आपलं हे सगळं आहे. पण मग हेच आयुष्य आहे का? याला जगणं म्हणायचं का? काही हो म्हणतील, काही नाही म्हणतील. तर जगण्याचे प्रश्न आज जास्त विकराळ झालेले आहे, असे मला वाटतं आणि त्याच्यामुळे मग जी माणसाची आध्यात्मिक भूक वाढली, माणसाची धार्मिक भूक वाढली. काहींना त्यातून उत्तरं मिळतात, काहींना मिळत नाही. बट जस्ट दे आर गोइंग ऑन. शो मस्ट गो ऑन. बट व्हेअर दे आर गोइंग दे डोंट नो. मकरंद साठेंनी अत्यंत सुंदर नाटक लिहिलेलं आहे. आणि ते पुढे गेले. अरे पुढे म्हणजे कुठे गेले? ते पुढे नावाची गोष्टच नाही आहे. कुठे गेले म्हणजे त्यांचं डेस्टिनेशनच नाही आहे. सो वी आर लिव्हिंग विदाउट डेस्टिनेशन. प्रत्येक माणसाचं आपलं आपलं कोणी जर धार्मिक माणूस असेल तर नाही नाही अध्यात्म आणि मोक्ष आणि यातून मग जीवनाचं समापन असं आपापल्या व्याख्या आहेत, आपापल्या कॉन्सेप्ट आहे, त्या पद्धतीने आहे. पण मग हेच आयुष्य आहे का? किती लोकांपुढे असे प्रश्न उभे राहत नसतील का? बिलकुल राहत असतील. सकाळी उठायचं, अंघोळ करायची, जेवायचं, ऑफिसला जायचं, संध्याकाळी यायचं, थोडा वेळ टीव्ही पाहायचा, जेवायचं, झोपायचं, परत सकाळी तेच. कधीतरी संडेला आला की फॅमिलीसोबत जायचं, आर्थिक विवंचना, नोकरीच्या विवंचना, देशातलं एकूण वातावरण, अशा सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या अस्तित्वाबद्दल, तुमच्या जगण्याबद्दल, तुमच्या जगण्याच्या प्रश्नाबद्दल प्रश्न उभे करत नसतील का? हे प्रश्न उभे करणेच ऍब्सर्डिटीचं किंवा ऍब्सर्ड थिएटरचं महत्वाचं का? ज्या क्षणाला तुमच्या अशा प्रकारच्या आयुष्याची जाणीव होते, ही जी रियालिटी आहे त्याचा प्रभाव तुमच्यावर पडतो आणि मग जेव्हा तुम्ही ठरवता की नाही, हार नाही मान्य का, जिने का, आपल्या पद्धतीने आपण त्याचं उत्तर द्यायचं. हे ऍब्सर्डिटी शिकवतं. ऍब्सर्डिटीची जाणीव होणं हे ऍब्सर्डिटीचं काम आहे. आणि ऍब्सर्डिटीची जाणीव झाली, जीवन निरर्थक आहे, काही मतलब नाही, तर तुमच्याकडे दोन पर्याय आहे. एक तर सुसाईड करा, जीवन संपवून टाका. नाही तर मग या ऍब्सर्डिटीशी सामना करून उभे राहा. तुम्हाला ज्या पद्धतीने लढता येईल ऍब्सर्डिटीशी, विसंगतीशी, निरर्थकतेशी तुम्ही लढा. इतकं सकारात्मक हे तत्वज्ञान आहे. थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली आहे. सरांचं जे पुस्तक आहे द थिएटर ऑफ द ऍब्सर्ड, या हे पुस्तक विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देत आहे. आणि त्यांच्या पुस्तकाचा जो दुसरा भाग आहे त्याबद्दल आपण मुलाखतीत बोललो नाही आहोत, एकदम थोडक्यात बोललो आहोत. मराठी रंगभूमीवरील थिएटर ऑफ ऍब्सर्डचा प्रभाव, ते पुस्तक इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध आहे. तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर थँक्यू सर. धन्यवाद अथर्व. आणि या निमित्ताने संवाद साधण्याची संधी मिळाली. संवाद हा सुद्धा ऍब्सर्डिटीवर, निरर्थकतेवर प्रहार करण्याचं माध्यम आहे आणि ही संधी या निमित्ताने मिळाली. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर.